नमस्कार, मी विशाल पाटील। भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये जैन धर्माची उमटलेली छाप ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे। श्रमण परंपरेचा वारसा असलेला हा धर्म ऋषभदेव पासून महावीर तीर्थंकरांपर्यंत नवा अर्थ घेत गेला। 2500 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या परंपरेमध्ये जगा आणि जगू द्या, जीवदया आणि समता या तत्वांना विशेष स्थान आहे। जैन साहित्यामध्ये आणि पूजा पद्धतीमध्ये सर्वसामान्यांपासून लहानग्यांपर्यंत, लहान प्राण्यांपर्यंत प्रत्येक सजीवाची काळजी घेण्याची शिकवण या धर्मात आहे। कबुतरांसाठी दाणे टाकणं, गायी, कुत्रे, मुंग्या अशा सजीवांनाही दयाळू वर्तन दाखवणं ही जैन समाजासाठी जगण्याची जीवनशैली बनलेली आहे। बरं, आता महत्त्वाचं म्हणजे जैन धर्म ओळखला जातो तो म्हणजे अहिंसेसाठी, आणि जैन समाजासाठी अहिंसा फक्त तत्व नव्हे, ती त्यांची श्वास आणि श्वासातली प्रार्थना आहे। शब्द असो, विचार असो की कृती, अशी कोणत्याही गोष्टीनं कुणालाही दुखावू नका ही शिकवण त्यांनी मनाशी पक्की बांधली आहे। त्यांच्या उपासनास्थळी आणि जीवन पद्धतीमध्ये जीवदया, संयम आणि क्षमाशीलता पाहायला मिळते। आता सांगायचं झालंच तर लग्नासारख्या उत्सव प्रसंगातही जैन समाजाची लोक ही फुलं, दारं, कीटक, जलचरांच्या रक्षणाचा उपक्रम करत असतात। इतकंच नव्हे तर पावसाळ्यामध्ये काही जैन संत जमिनीवरती पाय ठेवत नाही आणि त्यामुळे इवल्याशा सजीवांचं नकळतही नुकसान होणार नाही। त्यातल्या त्यात सोप्या अन्नाचा, कमीत कमी साधनांचा स्वीकार हा देखील त्यांच्या अहिंसेच्या जीवनतत्वाचाच भाग आहे। मात्र आता याच अहिंसावादी जैन समाजाकडून शस्त्र हातात घेण्याची भाषा केली जाते आहे। त्याला कारण ठरलेलं तो म्हणजे कबूतरखान्याचा वाद। अहिंसा हा जैन धर्माचा आत्मा मानला जातो आणि अशा पार्श्वभूमीवर एखाद्या जैन मुनीकडून शस्त्र घेण्याचा इशारा येणं हा एक गंभीर आणि विचार करण्याजोगा मुद्दा आहे। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। मुंबईमध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती कबूतरखाना आणि कबुतरांना दाणे टाकण्यास असलेल्या बंदीची। मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलंय। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आता यावर पुन्हा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। असं असतानाच आता जैन समाजही आक्रमक होताना दिसतोय। जैन समाजाच्या मुनींनी चक्क हातात शस्त्र घेण्याचा इशारा दिल्यानंतर आता या प्रकरणामध्ये मराठी एकीकरण समितीनेही उडी घेतली आहे आणि त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। विरोधात मराठी एकीकरण समितीनं दंड थोपटलं। कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कारवाई करा, मराठी एकीकरण समितीची मागणी। रविवारी मुंबईमध्ये आलेल्या जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी जहाल भाषा वापरत आम्ही आमच्या धर्मासमोर न्यायालयालाही मानत नाही असं वक्तव्य केल्यानं आता जैन समाजातील काही लोकांच्या या अरेरावी विरुद्ध मराठी एकीकरण समितीनेही आता दंड थोपटलाय। कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे, शासकीय नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबूतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीकरता आपण संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं मराठी एकीकरण समितीचे नेते गोवर्धन देशमुख यांनी म्हटलंय। आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये, आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र उचलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। कुठेतरी राज्याचं वातावरण दूषित करू नये अशी आमची भूमिका आहे। म्हणून उद्या आम्ही 13 तारखेला माननीय पोलीस उपायुक्त आणि आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब यांची भेट घेणार आहोत की या राज्यामध्ये शांतता असली पाहिजे, कोणीही असंतोष पसरू नये आणि तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही कायद्यानुसार करा। कोर्टाचा देखील अवमान केला नाही पाहिजे, त्यांचा मान ठेवला पाहिजे। आम्ही कोर्टाला देखील जुमानणार नाही अशी भाषा करताय
तर मग सर्वसामान्य माणसाने काय करायचं? आता मराठी एकीकरण समितीनं कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्यानंतर जैन समाजाच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. शांतताप्रिय समाज म्हणून ओळख असलेल्या जैन समाजाला मराठी एकीकरण समितीच्या कारवाईच्या मागणीबाबत विचारलं असता जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आहे. इतकंच नव्हे तर पुढे जैन महासंघाचे अध्यक्ष ललित जैन यांनी जैन समाजाची शिकवण नेमकी काय आहे हेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तसंच अहिंसेचं पालन करणाऱ्या जैन समाजाची माथी भडकावणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच ठणकावलंय. सार्वजनिक आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. उद्याच्या सुनावणीमध्ये या संदर्भातली तज्ज्ञ समितीची नेमणूक हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये होईल आणि ही तज्ज्ञ समिती, त्यामध्ये डॉक्टर असतील, सरकारतर्फे किंवा कोर्टातर्फे वेगवेगळे तज्ज्ञ त्यामध्ये येतील आणि हे लोक एक अनालिसिस करतील. जो निर्णय कोर्ट देईल तो सर्वांना पाळणं बंधनकारक असतं. कुणीही याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं आणि भडक वक्तव्य करणं हे आम्हाला अपेक्षित नाही. समाज म्हणून आम्ही अशा कुठल्याही वक्तव्याचं समर्थन सुद्धा करत नाही. लोकांना भडकवणारी वक्तव्य करणं हे समाजातल्या प्रमुख लोकांना, ज्यांच्यावर समाजाला नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे, त्यांना शोभत नाही. त्यामुळे त्यांनी यामध्ये भूमिका घेताना योग्य पद्धतीचीच भूमिका घेतली पाहिजे आणि समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे. समाजाला चुकीच्या दिशेनं कुणी नेत असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही. दरम्यान 3 जुलै या पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्यानं मुंबईतील 51 कबुतरखाने तत्काळ बंद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर बीएमसीनं शहरातील कबुतरखान्यांविरुद्ध मोहीम सुरू केली, ज्या अंतर्गत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. आतापर्यंत असं असताना आता अनेक जणांकडून युक्त्या लावून कबुतरांना धान्य टाकण्याचे पराक्रम अजूनही सुरूच आहेत. काही जण गच्चीवर कबुतरांना धान्य देत आहेत तर काही गाडीच्या छतावर. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. कोर्टाचा आदर राखत समन्वयाची भूमिका घ्या असं ललित गांधी यांनी आवाहन केल्यावर याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. धार्मिक नेत्यांचं प्रत्येक वक्तव्य हे समाजावर परिणाम करत असतं आणि त्यामुळे जैन मुनींनी वापरलेली शस्त्रांची भाषा तरुण पिढीवरती काय परिणाम करणार, तसं संघर्ष सोडवण्यासाठी संविधान आपल्याला कायदेशीर आणि अहिंसात्मक मार्ग देतं. मग अशा क्षणी हिंसक पर्यायाचा उल्लेख करणं कितपत योग्य आहे? दरम्यान सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध असहमती नोंदवायची असेल तर सार्वजनिकरित्या संतुलित आणि जबाबदार पद्धतीनंच ती मांडणं आवश्यक नाही का? अशा विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांना, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक पूर्ण दोशी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि डॉक्टर गौरव चौबलई आपल्या सोबत असतील. कारण शेवटी आरोग्य विषयासंदर्भातही यामध्ये चर्चा होणं तितकंच आवश्यक आहे. सर्व मंडळींचं मी यावेळेला स्वागत करतो या चर्चेमध्ये आणि सुरुवात मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक पूर्ण दोशी यांच्यापासून सुरुवात करेल. पूर्ण दोशी जी, एका बाजूला जैन समाज हा अहिंसेसाठी ओळखला जातो, मात्र ज्यावेळेला जैन मुनी हाती शस्त्र घेण्याचा मार्ग स्वीकारण्याची ज्यावेळेला मागणी करताना दिसतात किंवा तशा प्रकारची प्रतिक्रिया देताना दिसतात, याचा समाजावर किती मोठा परिणाम होईल याचा त्यांनी विचार केलेला होता का? जे काय आपण अहिंसेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला अशा प्रकारे शस्त्रांची भाषा एखाद्या मुनींच्या तोंडी शोभते का? पूर्ण दोशी. नमस्कार. नमस्कार. आपल्याला आणि आपल्या सर्व डिबेटला गेस्टनी जॉईन केलं त्या सर्वांना सर्वात अगोदर मला दिलगिरी व्यक्त करायची आहे. रविवारच्या दिवशी बोलताना मी एका विधान परिषद सदस्य त्यांना एकीकरीच्या नावाने माझ्या तोंडातनं निघाला होता. तर ते आमचे सन्माननीय विधान परिषद सदस्य मनीषाताई यांनी जे माझ्या तोंडातनं निघाला होता चुकून, त्याच्यासाठी मी माझी दिलगिरी व्यक्त करतो जाहीरपणे. आता आपण येऊया जे मुद्दा चालू आहे, जे प्रश्न चालू आहे आणि याच्यावर आपण मला वाटते मला विचारलं आहे आपण की जे जैन मुनी संत आमचे जे आहेत महात्मा त्यांच्या तोंडातनं जे वक्तव्य निघालं त्याच्यावर आपण मला विचारताय, बरोबर आहे? हॅलो.
बोला ना. हो. तर त्याच्यामध्ये असं होतं, असं आहे की ते महात्मा आहेत, त्यांना पॉलिटिक्स आणि पॉलिटिकली करेक्ट बोलायचं त्यांना ध्यान राहत नाही. जेव्हा एक जैन मुनी म्हणतो की मी शस्त्र घेईल, तर एक जैन मुनीचा सर्वात मोठं जे शस्त्र असतो तो त्याच्या अमरण उपासनचा उपयोग करणार आहे, असा एक संदेश दिला जातो. की जेव्हा ते म्हणतात की मी शस्त्र घेणार, म्हणजे त्यांच्याकडे एकच शस्त्र असतो, एक आहे उपोषणवर बसणं, आणि ब्रह्मास्त्र जे म्हटलं जातात मुनींच्या हातात, ते असते अमरण उपोषण करणं. बरं. हे ते भाग आहे. तर त्याच्या ते मिसइंटरप्रिटेशन झाला, आणि त्यांनी आमचे गुरुभक्तांनी त्यांनी याच्यावर ज्यांचे दुखवलं आहे त्याची माफीसुद्धा मागितली आहे जाहीरपणे कितीतरी चॅनलमध्ये. बरं. आणि असं सांगितलंय त्यांनी की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की आमच्या जे ब्रह्मास्त्र आहेत एक जैन मुनीकडे, तो असतो अमरण उपोषण. ते त्याचा उपयोग करणार जर न्याय नाही भेटला, किंवा जे लोक कोर्टात गेली आहेत, किंवा जे आमचे सरकारतर्फे जे त्यांनी मुद्दे मांडले आहेत ते हे सिद्ध करू शकले नाही की कबूतर मुलं किंवा नुसतं कबूतर मुलं या रोग होतो. तर असा जर ते सिद्ध करू दाखवल की नुसतं कबूतर मुलं हा रोग होतो, इट इज एक्सेप्टेबल टू अस. बट जर असा आहे की त्याच्यामध्ये 70 पेक्षा अधिक कारण आहे ज्याच्याने होऊ शकतो, पक्षीच्या ड्रॉपिंग्सनी होतो. आता पक्षीमध्ये हजारो पक्षी असतात, त्याच्यातला एक कबूतर आहे. बरं. अजूनपर्यंत आता माझ्याकडे आरटीआय मधले सर्व पेपर्स आहेत, केईएमनी दिलेले, लोकमान्य टिळकनी दिलेले, आणि आपले बरं, पूर्ण नायर जोशीजी, हॉस्पिटलचे. तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण याच्यावर देताय आम्ही मुलींच्या बाजूनं, दुसरीकडे तुम्ही आकडेवारी सांगताय. या आकडेवारीवरती आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत आपल्या सर्व मान्यवरांशी. मात्र तत्पूर्वी डॉक्टर सुद्धा आपल्यासोबत आहे. डॉक्टरांकडे जाण्याआधी यावेळेला ज्या प्रकारे मराठी एकीकरण समितीनं सांगितलेलं आहे, जर शस्त्र हाती घेण्याचं जर बोललं गेलं किंवा तशा प्रकारची वक्तव्य केली गेली तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे. गोवर्धन देशमुखजी, जे मगाशी पूर्ण दोषी यांनी स्पष्टीकरण दिलं ते तुम्हाला मान्य आहे का? दुसरीकडे अगदी काही दिवसांपूर्वी दादरमध्ये झालेला संघर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी ज्या प्रकारे कबूतरखाना हा झाकून ठेवण्यात आलेला होता, त्या ठिकाणी शस्त्रांचा वापर केला गेला, हे अवघ्या महाराष्ट्रानं आणि देशानं देखील पाहिलं गेलं. उद्यापर्यंत जर पुन्हा एकदा शस्त्रांची भाषा झाली, तुमचं उत्तर कशा प्रकारे असेल? गोवर्धन देशमुख. महाराष्ट्राचा माझा जैन बांधव हा कधीही उग्र स्वरूपाचा नव्हता आणि कधीही त्यांनी अशा प्रकारची भाषा किंवा असे आंदोलन मोर्चे यामध्ये तो कधीही पडला नाही. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष सर्वात जास्त जैन समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि जैन समाज हा आपल्या सोबत, म्हणजे आम्ही धर्माचा किंवा प्रांताचा किंवा एक भाषिक म्हणून असं कधीही भेदभाव नव्हता. परंतु हल्ली काय झालंय, एका विशिष्ट पक्षाच्या बाजूनी, म्हणजे राजकीय पक्षाच्या बाजूनी म्हणतोय मी, त्यांना थोडासा हातभार लागतोय आणि कुठेतरी राजकीय वळणाकडे ते जात आहेत. आणि मग राजकीय एकदा वळण लागलं की असे कुठेतरी धमकावणाऱ्या स्टेटमेंट्स आपण म्हणतो त्याला, त्या बाहेर येतात आणि मग शस्त्र काढण्याची भाषा आणि मग उग्र होण्याची भाषा. आज जर तुम्ही पाहिलं की आपण म्हणतो की शांतिप्रिय समाज आहे आमचा जैन बांधव, आणि ह्या शांतिप्रिय समाजाच्या मध्ये कोणीतरी घुसून त्या ठिकाणी तोडफोड करताय, अक्षरशः सुरी, चाकू, आणि पोलीस महिला भगिनी देखील पाहिलं नाही त्यांनी, अक्षरशः खाली पाडल्या महिला भगिनी, पोलीस धक्काबुक्की केली. हे कुठलं आंदोलन आहे? नक्की साधायचं काय? म्हणजे तुम्ही कुठेतरी, आम्हाला अशी शंका आहे की आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही ताकद दाखवायचा प्रयत्न करताय का? आज सत्तेमध्ये असणारे मंत्री, आज हे माननीय लोढा म्हणून आहेत, यांनी काय केलं, एका विशिष्ट समाजाची बाजू घेतली. आज मंत्री हे पूर्ण राज्याचे असताना देखील एक विशिष्ट समाजाची बाजू ते घेऊच कसे शकतात? जो प्रश्न, मूळ प्रश्न काय आहे, कबुतरांमुळे होणारा आजार, आणि त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलाय की कबूतरखाना त्या ठिकाणी हटला पाहिजे, कबुतरांना दाणे टाकणं बंद झालं पाहिजे. पालिकांनी त्या ठिकाणी कारवाई केली. मग आपण पालिकेपेक्षा किंवा प्रशासनापेक्षा किंवा न्यायालयापेक्षा मोठे आहोत का? तर आपण न्यायालयाचा जर अपमान करत असू तर मग हा कसला शांतिप्रिय समाज? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतोय. आणि माझा जैन समाज, ज्या जैन समाजाला मी गेल्या अनेक वर्ष ओळखतोय, तो असा नव्हता.
परंतु ह्या गेल्या काही वर्षापासून जर पाहतोय आपण, तर वेगवेगळे आंदोलनं करणं, रस्त्यावर उतरणं, लोकांना वेठीस धरणं, याच्या अगोदर देखील जर आपण पाहिलं असेल, विलेपार्ले या ठिकाणी अनधिकृत जैन मंदिर होतं. त्याचं प्रकरण कोर्टामध्ये होतं. कोर्टाने आदेश दिले होते आणि ते तोडलं गेलं. कोणी तोडलं? प्रशासनाने तोडलं. मग त्यावेळेस देखील तुम्ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलात. मोर्चा काढणं, आंदोलन करणं सर्वांना त्याची मुभा आहे किंवा अधिकार आहेत. ते ठीक आहे. परंतु तुम्ही आता किती उग्र होताय? हं. आणि यावेळेस पोलीस प्रशासन काय करतं? असा प्रश्न मराठी एकीकरण समिती करते. हं. जैन मुनींनी जी भाषा वापरली, आम्ही त्याचा निषेध करतो. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये शस्त्र काढायची भाषा आणि ताकद दाखवायची भाषा करू नका. समाज शांत असला पाहिजे, असंतोष पसरू नका नक्की. आणि या समाजामध्ये शांतता असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलं पाहिजे, अशी मराठी एकीकरण समितीची भूमिका आहे. हं. समाजामध्ये तेढ निर्माण होतील किंवा लोकांना वेठीस धरलं जाईल, हं. अशा कुठल्याही भूमिका कोणत्याही लोकांनी घेऊ नये, अशी मागणी मराठी एकीकरण समिती बरोबर आहे. करते. म्हणजे ज्या जैन समाजामध्ये आणि मराठी एकीकरण समितीमध्ये संघर्ष पेटताना दिसतोय, त्या ठिकाणी कुठेतरी सतसत विवेक बुद्धीनं विज्ञान नेमकं काय सांगतं, आपल्या सगळ्यांचं सामाजिक आणि आपल्या शारीरिक आरोग्याबद्दल देखील जनजागृती होणं गरजेचं आहे. या संदर्भातली चर्चा मी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, डॉक्टर गौरव चौबल आणि आपल्या सर्व ललित गांधी, जे इतरही मान्यवर आपल्यासोबत जोडले गेले, त्या सगळ्यांशी करणार आहे. ज्या वेळेला प्रश्न असतो तो म्हणजे एका बाजूला सामाजिक आरोग्याचा आणि दुसरीकडे शारीरिक आरोग्याचा, यावरती देखील चर्चा होणं अपेक्षित आहे. यावेळेला आपल्यासोबत जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी, त्यांच्यापासून मी सुरुवात करेल. ललितजी, शस्त्र हातात घेण्याचं समर्थन कुणीच करणार नाही, मात्र त्यावरून ज्यावेळेला जैन समाज विरुद्ध मराठी एकीकरण समितीचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, राजकारणासाठी एखाद्या समाजाचा ज्यावेळेला वापर केला जातो, त्यावेळेला कुठेतरी सामाजिक आरोग्य धोक्यात येतं असं वाटतं का आपल्याला? ललितजी नमस्कार विशालजी. नमस्कार. सर्वप्रथम लोकशाही चॅनलला धन्यवाद द्यायचे आहे की आपण हा विषय पहिल्या दिवसापासून अतिशय व्यवस्थितपणे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जैन धर्माची काही पार्श्वभूमी सांगायचा प्रयत्न केला. आता गोवर्धनजी बोलले ते ऐकलं, त्याच्या आधीच्या वक्त्यांचं मला प्रवासात असल्यामुळे नीटचं ऐकता आलं नाही. कदाचित काही उत्तर राहून जातील तर कृपया मला क्षमा असावी. मुळात आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जण आम्हाला विचारतोय की जैन धर्मानं हे वक्तव्य का केलं, तर मी या आल्यापासून आमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की जैन धर्म हा शांतताप्रिय आहे, अहिंसक संप्रदाय आहे, हा अशा कुठल्याही गोष्टींचं समर्थन करत नाही. काल परवा जे मुनींनी स्टेटमेंट केलं त्याचाही समाजातून पूर्णपणे इन्कार करण्यात आलाय. अशा कुठल्याही भूमिकेशी जैन समाज सहमत होऊ शकत नाही, कारण जैन समाजाची परंपरा नाही. अन्यायाविरुद्ध आम्ही नक्की लढतो, पण हा कबुतरांच्या जीवनाचा प्रश्न आहे, जीवदयाचा विषय आहे, हा सामाजिक आरोग्याशी निगडीत विषय आहे. तेव्हा याला कोर्टामध्ये प्रकरण चालू असताना अशा प्रकारची भाषा कुणीही वापरणं हे समर्थनीय ठरू शकत नाही. परंतु आम्ही मोर्चा का काढला, आम्ही आंदोलन का केली, असा जे प्रश्न येतोय, तर आम्ही काय आंदोलन करू नये का? आमच्या होत असेल तेव्हा एखादा विषय आम्हाला मान्य नसेल तर आम्ही मोर्चा करू शकतो. आम्हाला तो अधिकार आहे, तो अधिकार कुणी हिरावू शकत नाही. आम्हीही भारताच्या संविधानाचा भरपूर आदर करतो, कारण या संविधानामध्ये जसं आमचं संरक्षण आहे तसं पशु पक्ष्यांचं. बरोबर आहे ललितजी. म्हणजे एका बाजूला संविधानात दिलेल्या अधिकारांचा आपण वापर करताय, गाडीत असल्यामुळे नेटवर्क इश्यू आपला येतोय, त्यामुळे आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल. मात्र तत्पूर्वी आता आपण सामाजिक आरोग्याविषयी बोलत असताना दुसरीकडे शारीरिक आरोग्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, ज्या वेळेला गौरव चौबल तर आपल्यासोबत आहेतच, मी आपल्याकडे येतो सुरुवातीला. ज्या प्रकारची आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न यावेळेला जो आहे तो अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्णदोषी यांनी केलेला होता. मला सांगा, ज्यावेळेला पक्ष्यांची विष्ठा असेल, कबूतरखाने असतील, एक नव्हे तर तब्बल 51 कबूतरखान्यांसंदर्भातला हा विषय, न्यायालयाच्या निकालाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आरोग्यावरती याचा किती परिणाम होताना दिसतो? डॉक्टर गौरव. आरोग्यावरती ह्याचा एक मोठा प्रभाव पडतो, कारण हे कबुतरांपासून माणसांना होणारे बरेच आजार आहेत. त्यामध्ये सगळ्यात कॉमन आहे हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकॉकस. हे 2 फंगल इन्फेक्शन असतात ज्याने निमोनिया होतो, आणि हा बऱ्यापैकी सिव्हिअर निमोनिया होतो विच कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. त्याच्या व्यतिरिक्त
ड्रिंक्स मधनं पोटाचे होणारे विकार पण असतात, जसं साल्मोनेला, ज्याने नॉर्मली टायफॉइड होतं, किंवा सिटाकोसिस, हां हां इकोलाई इन्फेक्शन. हे कबुतरां मुळे माणसांमध्ये होणारे लंग इन्फेक्शन आणि पोटाचे विकार, हे 2 मेजर हेल्थ कन्सर्न्स आहेत. तो एक मला वाटतं चांगला मार्ग काढून कबुतरांना हार्म न करता, हं. मला वाटतं त्यांना एक चांगली दुसरी जागा, जसं बर्ड सँक्च्युरी किंवा इतर काही जे डेन्स ह्युमन पॉप्युलेशन आहे त्याच्यापासून लांब जर त्यांना एक चांगली सोय करून दिली, हं, हं, तर हं. ते मला वाटतं सगळ्यात चांगला मार्ग होईल याच्याकरता. ह्यानी सगळ्यांचा लाभ होईल, कबुतरांचं पण नुकसान होणार नाही, आणि प्रॉब्लेम जे आहेत एस्पेशली एजेड किंवा जे प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे, त्यांना हेल्थ हॅझार्ड आपल्याला होऊन देता कामा नये. हेल्थ जपणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आरोग्य जपणं अतिशय महत्त्वाचं आहे. या संपूर्ण विषयाला कलाटणी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यावेळेला आपल्यासोबत आहे. अंजलीताई, झालं काय ना की एका बाजूला न्यायालयीन प्रश्न असताना दुसरीकडे काही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. कारवाईनंतरचं चित्र थोडं वेगळं होतं. आंदोलन, संघर्ष इथपर्यंत हा मुद्दा येऊन पेटला. मात्र आपलं म्हणणं आहे की कुठेतरी आता प्रबोधन होणं गरजेचं आहे, कारण शेवटी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. अंजली दमानियाजी, आपल्याला नेमकं काय वाटतं की एका बाजूला सामाजिक सलोखा देखील बिघडवायचा नाहीये, न्यायालयाच्या निकालाकडे अगदी काही तास शिल्लक राहिलेले असताना संघर्षापर्यंत हा मुद्दा येऊन ठेपलेला आहे. अंजलीजी. अगदी मला आता डॉक्टर चौबळ जे म्हणाले, मला एक्झॅक्टली हेच वाटत होतं. म्हणूनच मी सातत्याने म्हणजे संध्याकाळपासनं ज्या चॅनल्सवर जाते तिथे हेच सांगतेय, की मला तर वाटतं जैन समाजाच्या चेस्ट फिजिशियन्सनी येऊन हे त्यांच्या मुलींना सांगावं. कारण जसं आता डॉक्टर चौबळ म्हणाले, मला माझाही मायक्रोबायोलॉजी हा विषय होता आणि मी 25 वर्ष डायग्नोस्टिक सेंटर चालवलंय, म्हणून मला याची पूर्ण माहिती देखील आहे. आणि जसं आपण डॉक्टर चौबळ म्हणाले एक्झॅक्टली तसंच बॅक्टेरियल आणि फंगल अशा दोन्ही प्रकारचे इन्फेक्शन याच्यामुळे होऊ शकतात. आणि एवढंच नाही तर लिटररी आपण लंग जी आहे ना ती लिटररी फायब्रोज होऊन जाते, आणि हे करण्याची खरंच काहीच गरज नाहीये. मला असं वाटतं की जिथे आता से फॉर एक्झाम्पल कबूतरखान्याच्या इथे किती कबूतर असतात, आणि त्या लोकांनी का भोगावं हे असे जे लंग इन्फेक्शन होतात ते का भोगावे. आणि इट इज अ फॅक्ट अँड इट इज मेडिकली नॉन फॅक्ट. पण आता कसं असतं की काही रूढी परंपरा असतात, प्रत्येक समाजामध्ये असतात, आणि त्या कितपत चालू ठेवाव्या हे प्रत्येक समाजाने ठरवावं. पण ते करण्यासाठी त्याच्यातला जर कोणाला त्याचा त्रास होत असेल, तर हा त्रास थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की या समाजाच्या, म्हणून मी आज संध्याकाळी प्रकाश आंबेडकरांशी सुद्धा बोलले आणि त्यांना अशी विनंती केली की तुम्ही बाबा, जे सरकारतर्फे जैन समाजाचे जेवढे 5-10 टॉप चेस्ट फिजिशियन्स असतील त्यांना तुम्ही घेऊन त्या मुनींना पण बोलवा, त्यांची एकत्र भेट घडवून द्या, आणि त्याच्यातला मेडिकल अँगल जो आहे तो त्यांना नीटपणे समजावा. म्हणजे याच्यात कोणाचाच असा डायरेक्ट कन्फ्रंटेशन होणार नाही. प्रत्येक गोष्टीचा जो खरा अर्थ आहे तो लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि तसं प्रबोधन झालं तर असे वाद अननेसेसरी निर्माण होणार नाही. आणि त्याच्यात मला नाही वाटत कुठल्या मराठा महासंघाचे किंवा मराठी व्हॉटेव्हर आपले जे एक मराठी वक्ते एकीकरण आलेले आहेत, समिती आहे. तर मला एकीकरण समितीच्या लोकांनी किंवा जैन समाजाने सुद्धा काही तू-तू-मैं-मैं करण्याची काहीच गरज नाही. याच्यातले टेक्निकल फॅक्ट्स आपण अंडरस्टँड केले आणि त्याच्यावर तशी कारवाई केली जर योग्य ती, जी लोकांना जसं कबुतरांना जगणं गरजेचं आहे तसं माणसांना सुद्धा जगणं गरजेचं आहे, आणि ते पण व्यवस्थित जगणं गरजेचं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांचे देखील हाल होऊ नये असं मला वाटतं. आणि त्याच्यात हे जे बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन जसं हिस्टोप्लाझ्मोसिस आणि क्रिप्टोकोकासिस जे 2 अगदी रॅम्पंट आहेत, ज्याच्यामुळे न्यूमोनायटिस सिव्हिअर फॉर्मचं ही 2 फंगल होती, तशी बॅक्टेरियल सॅल्मोनेला इकोलाई जसं एक्झॅक्टली डॉक्टर चौबळ म्हणाले, एक्झॅक्टली यांनीच प्रचंड प्रमाणात अनेक आजार होऊ शकतात. तर हे टाळणं देखील तितकंच गरजेचं आहे. बरोबर आहे. एरवी मात्र हायजीन आणि स्वतःची
स्वच्छता याकडे जैन समाजाचं प्रचंड लक्ष असतं. मग पूर्ण दोषीजी ज्या वेळेला हा एखादा सामाजिक मुद्दा होतो, त्याला राजकीय पाठबळ मिळतं आणि त्यातून मग ते एका वेगळ्या वळणाला जाताना दिसतं, पूर्ण दोषी न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत थांबणं गरजेचं होतं की रस्त्यावरती उतरून घडला प्रकार त्याचं समर्थन कुणीच करत नाही. दुसरीकडे मराठी एकीकरण समितीनं दिलेला इशारा तुम्ही आत्ता देखील ऐकला असेल. पूर्ण दोषी बोला. आता थोडासा वेळ घेईल मी. बोला ना. याच्यामध्ये याची सुरुवात कशी झाली आपल्याला त्याच्यावर येऊया. बोला की. आमचे एक सन्मान्य विधान परिषद सदस्य त्यांनी सभागृहामध्ये मुद्दा घेतला. ॲज पर द नॉर्म्स त्याच्या उत्तर ॲनिमल हजबंडरी मिनिस्टरनी दिला पाहिजे होता, हां पण तो प्रोटोकॉल तोडून इंडस्ट्रियल मिनिस्टरनी दिला. आता ते जे विधान परिषदचे आमचे सदस्यांनी मुद्दा घेतला त्याच पक्षाचे इंडस्ट्री मिनिस्टर आहेत, ॲनिमल हजबंडरी मिनिस्टर दुसरे पक्षाचे आहेत. ठीक आहे. आता एक कुठला कसा चालू झाला ते बघून घ्या तुम्ही. आता त्यांनी जे ऑर्डर दिले ते माझ्या माहितीप्रमाणे ते ताबडतोब लेखी पाठवले नव्हते. बरं. त्यांना फोनवरनी ज्या दिवशी ऑर्डर दिले त्याच दिवशी कारवाई चालू झाली महानगरपालिकाची. ठीक आहे. त्याच्यानंतर लोक कोर्टात PIL केलं. इथपर्यंत बरोबर आले आपण. आता त्याच्यानंतर जेव्हा PIL झाला, PIL मध्ये आमचे KEM चे जे पुल्मनरी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत तिने एफिडेव्हिट फाईल केलं असं कोर्टाने म्हटलंय. एक्झॅक्टली कोर्टाने काय म्हटलं मी तुम्हाला वाचून दाखवतो. बरं. की त्या काय कुठल्या हिशोबाने त्यांनी जज साहेबांनी ऑर्डर दिलाय ते 1-2 लाईन आहेत, मी वाचून दाखवतो. बोला ना. सांगतो ना. पूर्ण दोषीजी न्यायालयामध्ये नेमकं काय झालं हे तुम्ही वाचून दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि या वेळेला आपल्या प्रेक्षकांसमोर तुम्ही त्या 2 लाईन ज्या आहेत त्या पटकन वाचून सांगाल. पूरणजी माझी गोष्ट ऐकून घ्या ना भाऊ. माझी गोष्ट बोला ना. गोष्ट ऐकून घ्या ना. न्यायालयाने काय म्हटलंय, ऑन सच बॅकड्रॉप वी एक्सटेन्सिव्हली हर्ड द लर्निड काउन्सिल फॉर द पार्टीज leading to a detailed order being passed on the present proceedings. We recorded the contention as urged on behalf of municipal corporation relying, yata important hai, relying on an affidavit of Dr. Amita U. Athavale, Professor Head, Department of Pulmonary Medicine Environment. आता ह्या आमच्या डॉक्टर मॅडमनी तिने एफिडेव्हिट फाईल केला. त्या एफिडेव्हिट मध्ये तिने सांगितलं पिजन ड्रॉपिंग्सनी होते. अग्रीड. ठीक आहे ना. तर आता मी तुम्हाला एक दुसरी रिपोर्ट आहे त्याच्यामधनं हे जे त्याचे कॉजेस काय आहेत ही बिमारी व्हायचे सांगा की. पॉसिबल कॉजेस अँड ट्रिगर्स इडिओपॅथिक म्हणजे विच कॅनॉट बी क्लासिफाईड ते का झालेली आहे. इन्फेक्शन्स व्हायरल बॅक्टेरियल और फंगल इन्फेक्शन कॅन समटाइम ट्रिगर याच्यानी पण होतो. ड्रग इंड्यूस न्यूमोनॉटिस सर्टन मेडिकेशन सच एज some antibiotic, chemotherapy drugs, hard medications and can damage lung tissue. Okay. त्याच्यानंतर environmental exposures, inhaling harmful substance like asbestos, silica or certain chemicals can also cause AIP. Now hypersensitivity pneumonitis, although more commonly associated with chronic lung damage, severe reactions to inhaled antigens like mold or bud dander. ठीक आहे. आता हे सर्व म्हणतात बट डेंडर. कुठल्याही रिपोर्टमध्ये तुम्हाला या कुठल्याही स्टडीमध्ये कुठल्याही रिसर्चमध्ये असं भेटणार नाही की पिजन ड्रॉपिंग. मॅक्झिमम व्हॉट यू विल गेट इज बट ड्रॉपिंग. आता बट ड्रॉपिंग मध्ये हजारो पक्षी आहेत. बरं. त्याच्यातला एक पक्षी कबूतर आहे. बरोबर आहे. तर कुठेतरी काय झालं याच्यामध्ये ज्या रीतीने एक्झिक्युशन झालंय, ज्या रीतीने प्रोटोकॉल मेंटेन नाही झालाय, तर कुठेतरी असं वाटते की हे सर्व जे राजकारण चालू आहे हे कोणासाठी चालू आहे. सेफ्टी फॉर ह्युमन लाईफ
आमच्या बरं, राजकारण झालेलं आहे हे तर पूर्ण दोषी तुम्ही देखील मान्य करताना दिसताय. पूर्ण दोषी जी 2-3 प्रकारचे अहवाल आणि या संदर्भातले रिपोर्ट्स हे तुम्ही आज महाराष्ट्रासमोर वाचून दाखवले. बरं केलं की राजकारणाचा विषय तुम्हीच सुरू केलात, की एका बाजूला उद्योग मंत्र्यांनी हे सांगणं का गरजेचं होतं, दुसरीकडे मंगल प्रभातजी लोढा यांनी घेतलेली भूमिका होती आणि समाजाचं केलेलं प्रतिनिधित्व होतं आणि त्या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं या राजकारणाला सुरुवात झाली का. त्याचबरोबर हे सगळे रिपोर्ट्स दिले जात असताना ज्या प्रकारचं एफिडेव्हिट सादर करण्यात आलेलं होतं त्यामध्ये पक्षांचा उल्लेख करण्यात आला असं तुमचं म्हणणं आहे. मात्र ज्या वेळेला पिजन ड्रॉपिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे, की कबुतरांच्या विष्ठेमुळे या ठिकाणी सर्वाधिक रोग पसरतात, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणाचा विळखा त्यात आता आणखी हा मुद्दा आलेला आहे. याच मुद्द्याला अनुसरून अंजलीताई दमानिया यांच्याकडून मी उत्तर घेणार आहे. अंजलीताई, मी आपल्याकडे येईल. अंजलीताई, भूतदया आणि त्याचबरोबर दयाळूपणा दाखवणं हे गरजेचं असताना दुसरीकडे प्राणी पक्षी यांची काळजी आहे, मात्र माणूस आणि माणसाच्या आरोग्याची काळजी शिल्लक राहिलेली आहे का? आणि मग अशा प्रकारची वक्तव्य होणं कसं पाहावं आता या गोष्टीकडे? कुणाचे डोळे उघडण्याची वेळ आलेली अंजलीताई? नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, कारण माझे जैन समाजात प्रचंड माझे सर्कल आहे हं, आणि मला कारण तो समाज कसा आहे, किती भावुक आहे हे देखील माहिती आहे. हं, त्यामुळे मला याला थोडंसं रिकन्स्ट्रक्ट करावंसं वाटेल. हं, हं, आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं, की ह्याच समाजाने हं. त्यांच्या जितके त्यांचे आता चेस्ट फिजिशियन असतील मुंबईतले टॉप, म्हणजे आता त्यांना काय होतंय, की त्या केईएमच्या एका डॉक्टरनी ॲफिडेव्हिट दिलंय आणि ते म्हणतायत, की बाबा त्याच्यात अनेक इतर पद्धतीने सुद्धा न्यूमोनायटिस होऊ शकतं. हो, न्यूमोनायटिस अनेक पद्धतीने होतं, पण पिजनमुळे होतंच आणि त्याचे चेस्टची रिलेटेड अनेक आजार हे हं. पिजन ड्रॉपिंग्समुळे होतात. हे कदाचित त्यांना इतर लोकांनी सांगितलेलं तितकंसं पटणार नाही, हं. पण त्यांच्याच समाजाच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सनी त्यांना जर हे नीट समजावून सांगितलं. आता ताप, जसं आपण म्हणतो, की ताप किती गोष्टींनी येतो. तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असलं तरी ताप येतो. इतर अनेक पॅथॉलॉजीनी म्हणजे डेंग्यू झाला तरी होतो, मलेरिया झाला तरी होतो. पण ताप म्हणजे अमुक याने डास चावल्याने डेंग्यू किंवा मलेरिया होतो, तर तो डास करतो की नाही? आता इथूनच प्रश्न विचारले, की ताप अनेक गोष्टीने येतो असं म्हटलं तर कसं चालेल? म्हणजे त्यांना त्याच्यातली पॅथॉलॉजी काय आहे ते कळत नसेल, हं. तर त्यांनी त्यांच्या समाजाच्या एक नाही अनेक अशा चेस्ट फिजिशियन्सचं ओपिनियन या समाजाने घ्यावं हं. आणि तशी खूप विद्वान माणसं आहेत त्याच्यात. हं. तर मला असं वाटतं त्यांचं ओपिनियन घ्यावं आणि नंतर कन्क्लूड करावं, की कशामुळे काय होतं. चेस्ट म्हणजे ज्या पिजन रिलेटेड जेवढे चेस्ट इन्फेक्शन्स होतात, हं. ते इतर किती पक्ष्यांमुळे होतात, हे सुद्धा ते डॉक्टर्स त्यांना समजावू शकतील. तर बरोबर आहे. मला असं वाटतं, की आत्ताच्या घटकेला टू जम्प टू कन्क्लुजन्स न करता हं, त्या समाजाने खरंच हं. एक पॉझिटिव्ह पाऊल करून हे सगळे गोष्टी जर समजून घेतल्या, तर खरंच बरं होईल. बरोबर आहे. समाजाचं प्रतिनिधित्व करणारे 2 मान्यवर आपल्याबरोबर आहेत. ललितजी पण आहेत आणि पूर्ण दोषी पण आहे. मात्र डॉक्टरांचा जो मुद्दा निघाला त्याबद्दल मला डॉक्टर गौरव चौबल आपल्याकडनं मला अपेक्षित आहे याचं उत्तर, की ज्या प्रकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर करण्यात आलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की ज्यावेळेला आपण आरोग्याविषयी बोलतोय केवळ कबुतरांविषयी बोलूया ना, कारण राजकारण असू दे किंवा समाजकारण असू दे, हे आत्ताच्या घडीला मुंबई आणि इतर परिसरांमध्ये केवळ आणि केवळ कबुतरांवरून सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतं. मला एक सांगा, कबूतर असल्या कारणामुळे मानवी जीवनावरती होणारे त्याचे दुष्परिणाम किती असतात आणि इतर पक्ष्यांचं आणि कबुतरांचं यामधलं पर्सेंटेज, त्यामुळे निर्माण होणारे धोके मला थोडं मेडिकल टर्म्समध्ये आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा. डॉक्टर गौरव. 2 गोष्टी ना एकदम महत्वाच्या आहेत. एक तर हे जे ॲफिडेव्हिट बद्दल जे आपण बोललोय, हं, हे जनरल कॉजेस ऑफ इंटरस्टिशियल लंग डिसीजचं ॲफिडेव्हिट आहे. जे बरं. इंडस्ट्री पण होतं आणि एन्व्हायरमेंटल एक्सपोजर पण होतं. सो पिजन्सपासून होणारा जो निमोनिया आहे त्याचा एक फॉर्म जो असतो तो प्रेझेंट होतो ॲज इंटरस्टिशियल लंग डिसीज. बरं. याचा अर्थ असा नाही की हे पण एक कारण असू शकतं म्हणून त्याला काही महत्व द्यायचं नाही. तो ह्या ॲफिडेव्हिटमधनं समजण्याचा एक भरपूर इम्पॉर्टंट मुद्दा आहे. इनफॅक्ट हे ॲफिडेव्हिट जर आपण इंटरप्रेट केलं तर इट इज टू कन्फ्यूज द पीपल. तर मग बरोबर. आपण म्हणतो की इंटरस्टिशियल लंग डिसीजचे अनेक कारणं असू शकतात आणि तो पिजन्समुळेच होतो का असं आपण सांगता म्हणजे पिनपॉइंट करता येत नाही. त्याच्यामुळे ह्याला महत्व देता कामा नाही. पण असं नाहीये. हा जो इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे हां. पिजन
किंवा कबुतरांपासून होणारा तो एकदम स्पेसिफिकली आपण डायग्नोज करू शकतो. आता एवढ्या चांगल्या टेस्ट आल्या आहेत, ब्लड टेस्ट आणि एक्झॅक्टली. इमेजिंग. हम्म, त्यांनी तुम्ही एकदम स्पेसिफिकली सांगू शकता की हा इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणजे हिस्टोप्लाझ्मोसिसच आहे. हिस्टोप्लाझ्मा अँटीजेन्स वगैरे जे आहेत ते यू कॅन व्हेरी स्पेसिफिकली टेल की हाच आजार आहे. दुसरं म्हणजे आता ते जे म्हणाले की इट कॅन बी एनी बर्ड ड्रॉपिंग, तर असं नाहीये. प्रत्येक बर्ड ड्रॉपिंगनी काही हिस्टोप्लाझमोसिस किंवा क्रिप्टोकॉकोसिस किंवा हे साल्मोनेला सेटाकोसिस हे इन्फेक्शन होत नाही. दीज आर व्हेरी स्पेसिफिक टू पिजन ड्रॉपिंग ओनली. सो मला वाटतं उगाचच आपल्याला कन्फ्यूज किंवा बरोबर आहे. संभ्रमित करण्यासाठी अशा प्रकारचे ॲफिडेव्हिट केले जातात का? पूर्ण दोषीजी डॉक्टरांकडून तुम्हाला तुमच्या शंकेचं समाधान करण्यासाठी घेतलेलं हे खरं तर उत्तर आहे. याला मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्याकडे जाईल. गोवर्धनजी, जसं पूर्ण दोषींनी मगाशी उल्लेख केलेला होता की राजकारणाला खरी सुरुवात कुठून झाली, कुणी कुठला मुद्दा मांडला आणि कोण दुखावलं गेलं, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होताना दिसतंय. मला एक सांगा, एका बाजूला सामाजिक सलोख्याच्या आपण गप्पा गोष्टी करत असताना अगदी काही दिवसांपूर्वी मराठी विरुद्ध हिंदी वाद पाहायला मिळालेला होता. आता मराठी विरुद्ध जैन समाज, अशा प्रकारचा वाद होऊ नये इतकंसं वाटत असताना कुठेतरी यात लपलेलं राजकारण आणि तुमची माहिती काय सांगते गोवर्धनजी? नाही, हा मुद्दा मुळात जैन विरुद्ध मराठी किंवा असा नाहीच आहे. बरं. माझे अनेक मित्र मराठी जैन आहेत. हं. याच्यामध्ये धर्माचा आणि भाषेचा आणि प्रांताचा काही संबंध नाही. अनेक जैन बांधव हे महाराष्ट्राचेच आहेत, ज्यांचा जन्म पिढ्यानपिढ्या ते महाराष्ट्रामध्ये आहेत. हा. त्याच्यामुळे भाषा, प्रांत आणि जैन विरुद्ध मराठी असा हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही आक्रमक का होताय? तुम्ही समाजाला पूर्णपणे एक कबुतराच्या नावाखाली, जे कबुतरामुळे आजार होतात. आता या ठिकाणी आपल्या चर्चेमध्ये अनेक तज्ञ मंडळी आहेत हो. आणि आपल्या ताईनी पण त्याचं विश्लेषण करून सांगितलंय, डॉक्टरांनी आमच्या विश्लेषण करून सांगितलंय आणि कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं असताना तुम्ही हेकेखोरीपणा करू नये, अशी आमची मागणी आहे. पण आता आम्ही तिथे उद्या का जातोय? तिथे जैनांच्या विरोधात नाही जात आहोत आम्ही. आम्ही प्रशासनाला सांगतोय की तुम्ही ज्यावेळेस मराठीचे मोर्चे निघतात किंवा एखादी आम्ही प्रभात फेरी काढतो, त्यावेळेस तुम्ही सांगता की कायदा सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहिली पाहिजे, समाजात सलोखा राहिला पाहिजे, असंतोष पसरू नये म्हणून आंदोलन करू नका, मोर्चे करू नका. मग एखादा मंत्री येतो आणि तो त्या ठिकाणी भूमिका घेतो आणि मग तुम्ही काय करता? गप्प बसता. आणि त्या ठिकाणी हजारो लोक एकत्र जमता, रस्ते बंद करता, अक्षरशः तोडफोड करता. हा कुठला प्रकार आहे? पोलीस का गप्प राहतात? पोलीस का दुटोपी भूमिका घेतात? किंवा प्रशासन यावेळेस का शांत बसतं? असा प्रश्न आम्हाला पडतो. समाजामध्ये कधीही शांतता राहिली पाहिजे, समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाला पाहिजे. तुम्ही राजकीय लोक काय करता? निवडणुका जवळ आल्या का समाजामध्ये भांडण लावता. मग तो हिंदी विरुद्ध मराठी असो किंवा आता याला काय करतील? जैन विरुद्ध मराठी करतील. पण हा प्रश्नच नाहीये, कारण जैनांमध्ये मराठीच समाज आहे आणि आता काही परप्रांतीय बाहेरून जे जैन आले असतील त्यांच्याशी आमचा काही संबंधच नाहीये. पण आमच्या जे स्थानिक भूमिपुत्र जे मराठी जैन आहेत, त्यांनी कुठेतरी सलोख्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मानवी जीवनाच्या ज्या आरोग्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती बोललं पाहिजे. कबूतरखाना इथेच राहिला पाहिजे असं होऊ देऊ नका, कारण यामुळे अनेक आजार झालेले आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि न्यायालय सर्वोच्च असतं. त्या न्यायालयाची तुम्ही तरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू नका, अशी आमची भूमिका आहे. बरोबर आहे. न्यायालयाच्या वर कुणीच नसतं, मात्र त्यावेळेला धर्म आणि न्यायालय याची देखील तुलना याच महत्त्वाच्या विषयावरून होत असल्याचं पाहायला मिळतं. ललितजी गांधी आणि पूर्ण दोषी, आपल्याकडे याच मुद्द्यावरती मी पुन्हा एकदा येणार आहे. ललित गांधीजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. एका बाजूला न्यायालयीन प्रश्न असताना त्याच्या निकालासाठी अगदी काही तास शिल्लक राहिलेले असताना, दुसरीकडे न्यायालयाच्या वर कुणीही नसताना ज्या प्रकारची वक्तव्य केली गेली किंवा ज्या प्रकारचे इशारे एकमेकांना देण्यात आलेले होते ते कितपत योग्य अयोग्य? ललितजी. ललितजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? पुन्हा एकदा मी आपल्याकडे येईल आणि संधी देईलच या संदर्भातली, कारण तुम्ही प्रवासामध्ये आपल्या डिबेटमध्ये जोडले गेलेले आहात. मी यावेळेला पुन्हा एकदा दोषीजी आपल्याकडे येईल. पूर्ण दोषीजी, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित डॉक्टरांच्या माध्यमातून, अंजलीताईंच्या माध्यमातून मिळालेली असतील. मराठी एकीकरण समितीला देखील काय वाटतं हेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. मात्र सामाजिक सलोखा बिघडू नये, त्याचबरोबर राजकारण्यांना कुठल्याही प्रकारची संधी देऊ नये, यासाठी आता काय केलं जाणार? कारण न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि सर्वसामान्यांचं आरोग्य याला ते देखील प्राधान्य देताना दिसतंय. पुरणजी.
मला 1-2 मिनिटं द्या, 1-2 मिनिटं द्या. बोला ना. आता जे एफिडेव्हिट फाईल केलं आहे पल्मनरी हेड KEM हॉस्पिटलचे. हां, हॅलो हॅलो आवाज येतो आपला, बोला. आता मी 5/8/2025ला RTI आलेली आहे. आता त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, ॲज पर इंडो ॲडमिशन रेकॉर्ड्स 14 पेशंट्स विथ फायब्रिक हायपोसेन्सिटिव्ह निमोटिस ऑन क्लिनिकल रेडियोलॉजिकल बेसिस वर ॲडमिटेड इन द डिपार्टमेंट इंडोर केअर फॅसिलिटीज. Number of cases hypersensitive pneumonitis exclusively due to exposure to pigeons cannot be determined accurately. बर. However, of the hypersensitivity pneumonitis patients were admitted to our outdoor facilities, 7 had history of exposure to pigeons. Of the 7 indoor patients of hypersensitive pneumonitis history exposure to pigeons, 1 patient died. आता KEM हॉस्पिटलला 2,60,000 पेशंट येतात टोटली. ठीक आहे, हे KEM हॉस्पिटलचे आहे. हे मी तुम्हाला आता हे आहे आमचे लोकमान्य तिलक LT हॉस्पिटल. त्यांच्या म्हणणं आहे 4 वर एक्सपोज टू पिजन्स, 12 केसेस त्यांच्याकडे झालेत. हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोटिस 2024-2025 1 वर्षामध्ये 4 त्याच्यामध्ये पिजनला एक्सपोर्ट होतं. 1 पेशंट एक्सपायर्ड झाला आहे. हॅड पिजन एक्सपोजर 25%. दे कॅनॉट डिटर्मिन एक्झॅक्टली वाय. हे आता आहे आमच्या नायर रुग्णालयाच्या. HP डायग्नोसिस इन लास्ट इयर 8 केसेस. नंबर ऑफ पिजन एक्सपोजर HPची 2 केसेस, डेथ 0. आता हे मी जे म्हणतोय की हे पिजन आहे तर याच्यामध्ये मोठा भाग आहे डस्ट. लेट अस बी व्हेरी प्रॅक्टिकल. वी आर टॉकिंग ऑफ ह्युमन लाईफ. आम्ही माणसाच्या जीवनाशी लागून आरोग्याबद्दल बोलतोय. तर याच्यामध्ये डस्ट आहे. आता डॉक्टर साहेब तिकडे बसलेच आहेत. डस्टचा रोल किती इम्पॉर्टंट आहे हे समजून घ्या. पूर्ण मुंबई कॉन्क्रीटच्या डस्टमध्ये आता आहे, आजपासून नाही, गेल्या 10 वर्षांनी. त्याच्यामुळे त्यांना आजार होतोय, त्याच्यामुळे त्यांच्या लंग इन्फेक्ट होतोय. ड्रॉपिंग्स ऑफ बर्ड are only aggravates it. They are not the cause. They are the aggravators. याच्या पुढे मी जाऊन एक आणखी रिपोर्ट तुम्हाला वाचवतो. हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोटिस is an immune mediated lung disease caused by repeated inhalation of specific antigens triggering inflammation in lungs. These antigens can be organic, dust, microorganism or chemicals. While many individuals are exposed to these antigens, only a subject develop HP, suggesting a genetic predisposition. HP ज्यांच्या लंग जेनेटिकली प्रीडिस्पोज झालेले आहेत त्यांना HP होते. पुरणजी, निश्चितच आहे ना, डॉक्टरांनी पण तेच सांगितलं की विविध कारण आपण बोलत असताना कुठेतरी मिसगाईड करण्यासाठी काही दाखले दिले जात आहेत का? मग न्यायालय चुकीचं बोलतंय का ललितजी? आता आपण तेच मी म्हणतो की काय चाललंय. आता तुम्ही एक विचार करून घ्या. बरोबर आहे. मी ललितजींकडनं उत्तर घेतो ना. पुरणजी आपल्याकडे येतोय, पुन्हा एकदा येतोय. ललितजी बोला. हा, मला 2-3 गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत विशालजी. जोशी सरांचं मला स्पष्ट ऐकू येत नव्हतं, त्यामुळं मला नेमकं कळालं नाही. बरं, त्यांनी विविध केसेस वाचून दाखवलेल्या आहेत आणि या विविध केसेसच्या माध्यमातून फक्त कबूतर हे कारण नसू शकतं असा त्यांचा दावा आहे. मात्र आपण सगळे न्यायालयाच्या वर आहोत का, हा मी आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. ललितजी. बरोबर आहे. अंजली दमानियांनी जी भूमिका मांडली ती अतिशय योग्य भूमिका आहे की समाजामध्ये कुठेतरी काही गोष्टींची माहिती योग्य पद्धतीने नसते, त्यामुळे काही गोष्टी घडतात. तर हे अवेअरनेस सुद्धा होण्याची गरज आहे. प्रश्न राहिला न्यायालयाचा, तर न्यायालयाच्या वर कोणच असत नाही, मग जैन समाज सुद्धा नाही. आमच्या धर्मामध्ये मुळात शिकवणच ती आहे की शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था यांचा आदर करायचा हे आमच्यामध्ये कमिटमेंट आहे, हे आमच्यावरती बंधनकारक आहे. त्यामुळे जर समजा एखाद्या न्यायालयानं निर्णय आपल्याला योग्य असा वाटला नाही तर त्याच्यावर दाद मागायची तरतूद आहे. आज सुप्रीम कोर्टाने जरी ती लिव्ह पिटिशन नाकारली असली तरी आम्हाला हायकोर्टाचा आदेश दुरुस्त करून घेण्याचा अधिकार आहे, हे सुद्धा त्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे कदाचित बऱ्याच वेळेला कोर्टासमोर काही गोष्टी पूर्ण येत नाहीत. आता डॉक्टर साहेबांनी बऱ्याच सायंटिफिक गोष्टी सांगितल्या, त्या नक्की बरोबर, पण ह्या गोष्टी समाजामध्ये आम्हालाही सांगाव्या लागतील. मग नेमकं या कबुतरांच्या मुळेच हे सगळं घडतं का, हे आत्ताच नव्याने घडायला लागलं का, हे एकच कारण आहे का लोकांच्या आजाराचं? अन्य कुठल्या ह्याच्यामुळे आपले जीव जात नाहीत का? मी सकाळी उल्लेख केला तसं
टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन जरी चक्कर मारली तर कॅन्सरने मरणाऱ्यांचं प्रमाण, पण त्याच्यावर आपण काय करतोय, बरं. रस्त्यावर अपघात करणाऱ्यांचं प्रमाण, त्याच्यावर आपण काय, असे अनेक प्रश्न यामध्ये येतात. परंतु जैन समाज हा सहिष्णू समाज आहे, शांतता प्रिय नक्की. समाज आहे. समाजातल्या एखाद्या व्यक्तीनं एखादी भावनेच्या भरात किंवा काहीतरी विचार न करता प्रतिक्रिया दिली, ती समाजाची प्रतिक्रिया समजू नये. जैन समाज शस्त्र घेणं अशा प्रकारची अरेरावीची भाषा ही जैन समाजामध्ये कधीच समर्थनीय नाही. आमची ते परंपरा नाही. परंतु बरोबर आहे. गोवर्धनजींनी 2 वेळा आज दिवसभरात उल्लेख केला विलेपार्लेच्या मंदिराचा. आता मुंबईतली अनेक धार्मिक स्थळ अनधिकृत आहेत, ती सगळी पाडली गेली का? विलेपार्लेच्या मंदिरामध्ये भले न्यायालयाने जो काही निर्णय दिला तो टेक्निकल निर्णय आहे, बरं. त्यामध्ये त्या मंदिराची बाजू पूर्णपणे मांडू शकले नाही. काही त्याला टाइम लिमिट्स होत्या. म्हणजे तुम्ही तर मंदिर पाडणं जे कुठेही रस्त्यात येत नाही, कॉलनीच्या आतलं आहे. निश्चित ललितजी, बिल्डरच्या माझ्याकडे साठी खरोखर पाडली. वेळेची थोडीशी कमतरता आहे, त्यामुळे आता पूर्णपणे मला एकच विचारायचं आहे की मराठी एकीकरण समिती जी आहे, गोवर्धन देशमुखजी, तुमची भूमिका या संदर्भातली काय असणार आहे? कारण आता न्यायालयीन निकालाकडे तुमचं आमचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अगदी थोडक्यात, कारण वेळ संपलेली आहे. एकच मुद्दा शेवटचा मांडू इच्छितो. एकच मुद्दा शेवटचं, भूतदया याबद्दल आपण बोलतोय. मला सांगा, श्वान जे असतं आपलं कुत्रा आणि मांजर, यांना ज्यावेळेस त्यांचं जे अन्न आहे, आपण मांसाहारी अन्न, हे मांसाहारी अन्न खायला विरोध करणारे यांच्या समाजाचे काही लोक आहेत, तर ते गांधी साहेबांनी त्यांना देखील आवरावं. बरं. आणि कुठेतरी हा पोलीस ठाण्यापर्यंत वाद जाणाऱ्या अक्षरशः एका महिला भगिनीला या आमचे जे मंत्री महोदय मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघामध्ये पोलीस ठाण्यामध्ये त्या बाईला डांबून ठेवलं होतं. का? तर ते मांजराला मांसाहारी अन्न खाऊ घालतात. तर तिथे सुद्धा भूतदया दाखवावी अशी मराठी एकीकरण समितीची विनंती आहे. आणि उद्या आम्ही प्रशासनाला सांगतोय की कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, आमचं काहीच म्हणणं नाहीये. आणि ज्या वेळेस आरेचे जंगल तोडले, आरेचे जंगल तोडल्यानंतर सगळे झाडं झुडपं नष्ट केले, त्या ठिकाणच्या पशुचं काय झालं? तेव्हा आपण कुठे उभा होतात? नव्हतात. कारण सरकारच्या विरोधात त्यावेळेस देखील आपण उभं राहायला पाहिजे होतं की आमचे पशु मृत्युमुखी पडतायत आणि ही जीवदया, भूतदया आपण त्या ठिकाणी देखील पाळायला पाहिजे होती. परंतु एक कबूतरखाना तिथेच पाहिजे, हा मुद्दा आपण सोडून द्यावा. आणि जिथे मानवी जीवनाचा संपर्क नाहीये, एखादा चांगली मोकळी जागा, या ठिकाणी कबुतरांना खाऊ घालावं, याच्यावरती कोणाची काही हरकत नाही. बरोबर आहे. म्हणजे अगदी काही तास शिल्लक राहिलेले असताना येणाऱ्या निकालाकडे आणि त्याच्या पडसादांकडे लोकशाही मराठीचं देखील लक्ष अशाच प्रकारे असेल. धन्यवाद ललित गांधीजी, गोवर्धन देशमुखजी, पूर्ण दोशीजी, अंजलिताई दमानिया आणि डॉक्टर गौरव चौबल, तुम्ही आमच्या या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ज्यावेळेला आपण समाजामध्ये राहत असतो, वाढतं शहरीकरण होताना दिसतंय, त्यावेळेला खरोखर पूर्वापार चालत असलेल्या काही गोष्टी आणि त्याचा विचार करणं कितपत गरजेचं आहे. एका बाजूला आरोग्याची काळजी आणि सामाजिक सलोख्याची काळजी, या दोघांचं संतुलन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि याच दृष्टिकोनातून आजची ही चर्चा आपण आयोजित केलेली होती. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.